कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध? 99% लोकांना माहीत नसलेली माहिती. पितृपक्ष म्हटले की भारतीयांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावाची भावना जागृत होते. वर्षातील इतर सर्व दिवसांपेक्षा हे दिवस काहीसे गंभीर, काहीसे शांत आणि अंतर्यामाला भिडणारे मानले जातात. आपल्याला जन्म देणाऱ्या, संगोपन करणाऱ्या, मुले देणाऱ्या आणि आता या मृत्यूलोकातून निघून गेलेल्या पूर्वजांना कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी हा काळ विशेष मानला जातो. सामान्यतः कावळा हा पक्षी कुठल्याही घराच्या छपरावर येऊन कावकाव करू लागला की लोक त्याला हटकून हाकलून लावतात. कारण त्याचे अचानक येणे किंवा ओरडणे अशुभ असल्याचे मानले जाते. परंतु पितृपक्ष सुरू होताच याच कावळ्याची प्रतीक्षा लोक उत्कंठेने करू लागतात. त्याच्या भेटीला शुभ मानले जाते आणि त्याला जिव्हाळ्याने अन्न अर्पण करण्यात येते. असा विश्वास आहे की पितृपक्षामध्ये पृथ्वीवर पूर्वजांचे सूक्ष्म रूप कावळ्यात प्रकट होते. ते आपल्या वंशजांच्या प्रेमापोटी त्यांच्याकडे येतात आणि अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारून तृप्त होतात. पितृपक्षाचा काळ सुरू होताच अनेक घरांमध्ये शांत, संयत आणि धार्मिक वातावरण असते. नव्या कामांची सुरुवात, मंगलकार्ये, शुभयोजना बहुतेकजण टाळतात. घरात पवित्रता राखण्याचा विशेष प्रयत्न केला जातो. कारण या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या स्मरणासाठी केलेल्या कर्मांची फळे घरातील प्रत्येक सदस्याला मिळतात, असे मानले जाते. श्राद्धविधी हा या दिवसांचा मुख्य भाग असतो. प्रत्येक घरामध्ये आपापल्या कुलातील आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. दिवंगत व्यक्तींच्या मृत्युतिथीनुसार श्राद्ध केले जाते. ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन दिले जाते, त्यांना दक्षिणा दिली जाते आणि त्याच क्षणी सदस्य आपल्या पितरांसाठी आशीर्वाद मागतात. असे म्हणतात की श्राद्धविधी पार पाडताना जे काही अन्न तयार केले जाते त्याचा एक भाग कावळ्यांसाठी वेगळा काढला जातो. कावळा ते अन्न खातो की नाही यावरूनही अनेक लोक श्रद्धेने संकेत घेतात की पितरांनी अर्पण स्वीकारले की नाही. कावळ्यांचे महत्त्व ही कुठली केवळ आधुनिक कल्पना नाही. अनेक शतकांपासून पौराणिक ग्रंथांमध्ये, धार्मिक आख्यायिकांमध्ये त्याचा उल्लेख सापडतो. कावळ्याला यमदूतांच्यामध्ये एक मानले गेले आहे आणि त्याची उपस्थिती पूर्वजांच्या सान्निध्याचे प्रतीक मानली जाते. असेही म्हणतात की प्रत्येक आत्मा पृथ्वीवर परत येऊ इच्छित नाही. काही आत्मे जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडलेले असतात, काहींना उच्च लोक प्राप्त झालेले असतात. पण पूर्वजांचा अंश असलेले काही सूक्ष्म तत्व मात्र आपल्या सृष्टीशी बांधलेले असतात. हे सूक्ष्म तत्व पक्ष्यांच्या रूपात, विशेषतः कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर फिरते. म्हणूनच जेव्हा श्राद्धानंतर कावळा उतरतो आणि अन्नाला स्पर्श करतो, तेव्हा ते पूर्वजांच्या तृप्तीचे लक्षण मानले जाते. या संकल्पनेच्या पाठीमागे एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते, जी त्रेतायुगाशी संबंधित आहे. त्या काळात भगवान श्रीराम वनवासात असताना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे, अनेक परीक्षा आल्या. त्या काळात देवराज इंद्राचा पुत्र जयंत एका प्रसंगामुळे महत्त्वपूर्ण ठरला. पौराणिक कथा सांगते की जयंतने एका दिवशी कावळ्याचे रूप धारण केले. रामसीता पंचवटीत शांतपणे राहत असताना जयंताने कुतूहलाने, काहींच्या मते उर्मीतून, माता सीतेच्या पायावर चोच मारली. हा प्रकार सीतेसारख्या पवित्र स्त्रीवर झालेला अन्याय म्हणून गणला गेला. भगवान राम यांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी क्रोधाने एक अग्निबाण सोडला. तो बाण जयंताचा पाठलाग करू लागला. कोणालाही त्यापासून जयंताला आश्रय द्यायची हिंमत झाली नाही. शेवटी घाबरलेला जयंत स्वतः रामचरणी आला आणि क्षमा मागून शरणागती पत्करली. श्रीरामांनी करुणेने त्याला क्षमा दिलीच, पण त्याच वेळी एक वचनही दिले, पूर्वजांनी जे अन्न अर्पण केले जाते, ते कावळ्यांच्या माध्यमातून त्याला प्राप्त होईल आणि भविष्यात कावळ्यांना अन्न अर्पण करण्याची परंपरा अनिवार्य होईल.
ही कथा आजही पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करण्यामागील मूळ कारण मानली जाते. पूर्वजांच्या तृप्तीसाठी केलेले कर्मकांड कावळा स्वीकारतो ही भावना म्हणून दृढ झाली. पूर्वजांच्या कृपेमुळे घरात समृद्धी, आयुष्यवृद्धी, संतती, आरोग्य, ज्ञान आणि शांती नांदते, असा दृढ विश्वास लोकांच्या मनात आहे. त्यामुळे पितृपक्षात एक कावळा अंगणात उतरला तरी घरातील प्रत्येकाला आनंद होतो. या काळात कावळ्यांना त्रास देणे, त्यांना दूर करणे किंवा त्यांच्यावर हिंसा करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्यास पूर्वज नाराज होतात आणि त्यांचे आशीर्वाद मागे घेतात, असे धार्मिक विचार मानले जातात. काही लोक सांगतात की पितृदोष, वंशात वारंवार उद्भवणारी अडचण, आर्थिक तंगी, मानसिक बेचैनी यांसारख्या समस्यांमागे पूर्वजांच्या अप्रसन्नतेचा संबंध असतो. म्हणूनच पितृपक्षात कावळ्यांचा मान राखून त्यांना शक्य तितके प्रेमाने अन्न दिल्यास त्या अडचणी दूर होतात, असे वयोवृद्ध सांगत आले आहेत. पितृपक्षातील श्राद्धविधीचा आणखी एक सूक्ष्म अर्थ आहे. हा फक्त मृत व्यक्तींना कृपापूर्वक अर्पण करण्याचा विधी नाही, तर हा मनामध्ये कृतज्ञतेची बीजे पेरण्याचा प्रयत्न आहे. आपण आज ज्या जगात जगतो, तो वंश, ती परंपरा, ते कुटुंब, हे सर्व आपल्याला मिळाले ते कोणत्यातरी माणसामुळे. जरी ते आज दिसत नसले, तरी त्यांनी केलेला त्याग, कष्ट, ज्ञान आणि अधिष्ठित मूल्ये आजही आपल्या नसांसांत वाहतात. या सत्याची जाणीव करण्यासाठी पितृपक्ष हा उत्तम संधीचा काळ आहे. यावेळेस माणूस काही क्षण स्वतःला एका मोठ्या परंपरेचा भाग समजतो आणि आपल्या पायाभूत मुळांना नमन करतो. कावळ्यांशी संबंधित परंपरा हे केवळ धार्मिक किंवा पौराणिक घटक नाही, त्यामागे निसर्गनियमांचाही सुंदर अर्थ दडलेला आहे. कावळा हा पक्षी अत्यंत बुद्धिमान, सावध आणि आपल्या कुटुंबाबद्दल प्रचंड वफादार मानला जातो. तो वंशातील इतरांना संरक्षण देतो, अन्न सामायिक करतो आणि समुदाय भावना पाळतो. मानवी समाजातही हेच गुण आदर्श मानले जातात. कावळ्याच्या या स्वभावामुळेच त्याला पितरांचे प्रतीक मानण्यास कदाचित कारण मिळाले असावे. त्याची काळी, गंभीर छटा, त्याचा सूक्ष्मपणे सर्व निरीक्षण करणारा स्वभाव हे लोकांना नेहमीच गूढ वाटले. त्यामुळे धार्मिक कल्पनांमध्ये त्याला एक विशेष स्थान मिळाले. कधी कधी घराबाहेर कावळा बसून टक लावून पाहत असल्याचे अनेकांना अनुभवायला मिळते. काहीजण त्याचा अर्थ चांगला लक्षण मानतात, तर काहींना ते पूर्वजांच्या उपस्थितीचे संकेत वाटतात. अनेक वृद्ध सांगून जातात की कावळा एखाद्या घराच्या दाराशी येऊन शांतपणे थांबला तर तो एखादा संदेश घेऊन आलेला असतो. कधी शुभ, कधी इशारा. अशा भावना हजारो वर्षांच्या परंपरेत रुजलेल्या आहेत आणि त्या आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. श्राद्धाच्या दिवशी तयार केलेला पिंड, ब्राह्मण भोजन, तुपातील पातळ धूप, जलतर्पण या प्रत्येक घटकाला आध्यात्मिक अर्थ आहे. पण हा विधी अपूर्ण मानला जातो जोपर्यंत कावळ्यांना भोजन देण्यात येत नाही. अनेक घरात तोपर्यंत कोणताही गृहकार्य सुरू होत नाही. कावळा उतरला नाही तर घरातील ज्येष्ठ व्यक्ती मनोमन चिंताग्रस्त होते. काही वेळा ते शांतपणे ध्यान करून पूर्वजांना विनंती करतात. आणि ज्या क्षणी कावळा येऊन अन्नाच्या ताटाजवळ बसतो, तेव्हा घरात एक उबदार, अव्यक्त समाधान पसरते. काळ बदलला, मानवाचे जीवन बदलले, राहणीमान बदलले, पण काही परंपरा अशा आहेत की त्या काळाच्या ओघातही बिलकुल कमकुवत झाल्या नाहीत. पितृपक्षात कावळा पाहण्याची आतुरता आजही तितकीच आहे. शहरातल्या उंच इमारतींपासून ते खेड्यातील मातीच्या घरांपर्यंत पितृपक्षात कावळ्यांचे स्वागत तितक्याच श्रद्धेने केले जाते. भक्ती, भावना आणि परंपरा यांच्या मिश्रणामधून तयार झालेल्या या प्रथांमध्ये भारतीय संस्कृतीचे हृदय धडधडत असते. कावळ्यांना केवळ अन्न देणे ही कृती नाही, ती पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अत्यंत पवित्र संधी आहे.
अर्पण केलेल्या अन्नाचा कणकण आपल्या वंशपरंपरेने आपल्यावर केलेल्या उपकारांना वंदन करतो. पूर्वज तृप्त झाले तर वंशवृद्धी, समृद्धी, मानसिक शांती, आरोग्य आणि सुख ही पिढ्यानपिढ्या टिकून राहतात, अशी भक्तिपूर्ण भावना मनामध्ये जागृत होते. अशा प्रकारे पितृपक्षातील कावळ्यांचे महत्त्व केवळ धार्मिक कथांपुरते मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय पातळीवरही खोलवर रुजलेले आहे. पूर्वजांशी असलेली मानसिक नाळ जपण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व ओळखण्यासाठी आणि जीवनाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पितृपक्ष ही परंपरा आजही तेवढीच जिवंत आहे. आणि या परंपरेचा केंद्रबिंदू ठरतो तो कावळा, आपल्या पितरांचा शांत दूत, ज्याच्या आगमनाने घराघरात आशेचा आणि आस्थेचा दिवा पुन्हा पेटतो.